श्री बृहन्मठ मठाधीश्वर वीर तपस्वी यांना वीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त बाळीवेस येथील मठापासून होडगी गावातील मठापर्यंत काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी यांच्यासह हजारोहून अधिक भक्तांनी होडगी गावापर्यंत आपल्या शिरावर महास्वामीजींची आत्मज्योत वाहिली आणि भक्तिभावाने मिरवणुकीत सहभागी झाले। स्वातंत्र्यपूर्व काळात अध्यात्माचा नवीन प्रवाह सुरू करणाऱ्या चरणवीर महास्वामीजी यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। पहाटे 2:10 त्यांची आत्मज्योत मालवली। त्याच वेळेला ही आत्मज्योत 2:10 प्रज्वलित केली जाते। त्यानंतर सूर्योदयाच्या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावर ही ज्योत शिरावर घेऊन भक्त मंडळी बाहेर पडतात। यंदाच्या वर्षी सध्याचे बृहन्मठाधीश चन्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी प्रथमच ही ज्योत आपल्या शिरावर ठेवून मठाच्या बाहेर आणली। दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्हा परिषदेसमोर असलेल्या गुरुभेट लिंगजवळ आत्मज्योतीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले। शिवाय आमदार विजयकुमार देशमुख यांनी आत्मज्योत आपल्या डोक्यावर घेऊन थोडे अंतर चालताना दिसून आले। यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, नागेश भोगडे, केदार उंबरजे, प्रवीण वाले आदींसह इतर भक्त मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यानंतर जगद्गुरूंनी ती आपल्या शिरावर घेतली आणि या मिरवणुकीत दोघांनीही अनवाणी पदयात्रा केली। यावेळी 500 विद्यार्थ्यांनी झांज आणि ढोल पथकाच्या निनादात या पदयात्रेचा उत्साह वाढवला। वेगवेगळ्या ठिकाणी चौकात उभे राहून यातील अनेक विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून अध्यात्माचे महत्त्व समजावून देण्याचे अनोखे काम यंदाच्या वर्षी केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।